आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण पुढच्या काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करणार आहेत आणि पंतप्रधानांचं संबोधन तुम्ही न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहणार आहात. थोड्याच वेळात म्हणजे पुढच्या काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील. साधारण 1 तास ते 1.5 तासापूर्वी पंतप्रधानांनी याबद्दल स्वतः ट्विटरवरून माहिती दिली. कालच कोरोनाच्या विरोधातल्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा देशानं पार केला आणि जागतिक स्तरावर एक उच्चांक स्थापन केला. ऐतिहासिक टप्पा भारताच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने, ते म्हणजे भारतातल्या 100 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय. 100 कोटी डोस एकूण देण्यात आले आणि हे 100 कोटी डोस पूर्ण केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी सुद्धा भारताचं अभिनंदन केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही क्षणात देशवासियांना संबोधित करणार आहेत. ते काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीला जाऊयात थेट. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय काय मुद्दे मांडू शकतात पंतप्रधान? मिलिंद, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वाजता आपल्या संबोधनाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी जर बघितलं तर काल जे 100 कोटीच्या लसींचा टप्पा म्हणजे डोजेसचा टप्पा पूर्ण झालेला आहे, त्या संदर्भात कशा पद्धतीने प्रक्रिया झाली त्या संदर्भात बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डिसेंबरपर्यंत साधारणतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सगळ्यांचं संपूर्ण 2ही डोजेस पूर्ण करण्यासंदर्भात कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे याची माहिती दिली जाऊ शकते. आणि सोबतच लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात सध्या केंद्र सरकार आणि विविध वैज्ञानिक कशा पद्धतीने काम करत आहे या संदर्भात देखील माहिती दिली जाऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण मिलिंद, ज्या पद्धतीनं गेल्या 9 महिन्यामध्ये साधारणतः 100 कोटी डोजेसची संख्या पूर्ण केली आहे, हा एक मोठा विक्रम आहे. आणि इतर देशांच्या तुलनेत जर बघितलं तर हे एक मोठं लक्ष्य होतं. या लक्ष्याला पूर्ण करण्याकरता ज्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्स कार्यरत होते त्याच धर्तीवरती दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय, त्यानंतर विविध राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम हे युद्ध स्तरावरती राबवली गेली. पहिला टप्पा जर बघितला आपण, ज्या पद्धतीनं पहिली लाट आली होती कोरोनाची, त्यानंतर दुसरी लाट आणि आता ज्या तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केली जात होती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याच्या पूर्वीच साधारणतः 100 कोटी डोजेसची संख्या पूर्ण केली आहे. एक मोठं लक्ष्य पूर्ण केलेलं आहे आणि त्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे. या संबोधनाच्या निमित्ताने कुठेतरी एक नवीन दिशा भारताच्या या संपूर्ण कोरोना लढाईला देण्याचा देखील घोषणा केली जाऊ शकते, अशा प्रकारचे संकेत आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आजचं हे संबोधन. मिलिंद, प्रशांत, साधारणपणे गेल्या पंतप्रधान बोलतात आपण. नमस्कार मेरे प्यारे देशवासियों, आज मैं अपनी बात की शुरुआत एक वेद वाक्य के साथ करना चाहता हूं. कृतम में दक्षिणे हस्ते जयो में सव्य आहितः. इस बात को भारत के संदर्भ में देखें तो बहुत सीधा साधा अर्थ यही है, हमारे देश ने एक तरफ कर्तव्य का पालन किया तो दूसरी तरफ उसे बड़ी सफलता भी मिली. कल 21 अक्टूबर को भारत ने 1 बिलियन 100 करोड़ वैक्सीन डोज का कठिन लेकिन असाधारण लक्ष्य प्राप्त किया है. इस उपलब्धि के पीछे 130 करोड़ देशवासियों की कर्तव्य शक्ति लगी है. इसलिए ये सफलता भारत की सफलता है, हर देशवासी की सफलता है. मैं इसके लिए सभी देशवासियों को हृदय से बधाई देता हूं. साथियों, 100 करोड़ वैक्सीन डोज ये केवल एक आंकड़ा नहीं है,
ये देश के सामर्थ्य का प्रतिबिंब है, इतिहास के नए अध्याय की रचना है। ये उस नए भारत की तस्वीर है जो कठिन लक्ष्य निर्धारित कर उन्हें हासिल करना जानता है। ये उस नए भारत की तस्वीर है जो अपने संकल्पों की सिद्धि के लिए परिश्रम की पराकाष्ठा करता है। साथियों, आज कई लोग भारत के वैक्सीनेशन प्रोग्राम की तुलना दुनिया के दूसरे देशों से कर रहे हैं। भारत ने जिस तेजी से 100 करोड़ का 1 बिलियन का आंकड़ा पार किया है, उसकी सराहना भी हो रही है। लेकिन इस विश्लेषण में एक बात अक्सर छूट जाती है कि हमने ये शुरुआत कहां से की है। दुनिया के दूसरे बड़े देशों के लिए वैक्सीन पर रिसर्च करना, वैक्सीन खोजना, इसमें दशकों से उनकी महारत है, एक्सपर्टाइज थी। भारत अधिकतर इन देशों की बनाई वैक्सीनेशन पर ही निर्भर रहता था। हम बाहर से मंगवाते थे। इसी वजह से जब 100 साल की सबसे बड़ी महामारी आई तो भारत पर सवाल उठने लगे। क्या भारत इस वैश्विक महामारी से लड़ पाएगा? भारत दूसरे देशों से इतनी वैक्सीन खरीदने का पैसा कहां से लाएगा? भारत को वैक्सीन कब मिलेगी? भारत के लोगों को वैक्सीन मिलेगी भी या नहीं? क्या भारत इतने लोगों को टीका लगा पाएगा कि महामारी को फैलने से रोक सके? भांति भांति के सवाल थे। लेकिन आज ये 100 करोड़ वैक्सीन डोज हर सवाल का जवाब दे रहा है। भारत ने अपने नागरिकों को 100 करोड़ वैक्सीन डोज लगाई हैं और वो भी मुफ्त, बिना पैसा लिए। साथियों, 100 करोड़ वैक्सीन डोज का एक प्रभाव ये भी होगा कि दुनिया अब भारत को कोरोना से ज्यादा सुरक्षित मानेगी। एक फार्मा हब के रूप में भारत को दुनिया में जो स्वीकृति मिली हुई है, उसे और मजबूती मिलेगी। पूरा विश्व आज भारत की इस ताकत को देख रहा है, महसूस कर रहा है। साथियों, भारत का वैक्सीनेशन अभियान सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास का सबसे जीवंत उदाहरण है। कोरोना महामारी की शुरुआत में ये भी आशंकाएं व्यक्त की जा रही थी कि भारत जैसे लोकतंत्र में इस महामारी से लड़ना बहुत मुश्किल होगा। भारत के लिए, भारत के लोगों के लिए ये भी कहा जा रहा था कि इतना संयम, इतना अनुशासन यहां कैसे चलेगा। लेकिन हमारे लिए लोकतंत्र का मतलब है सबका साथ। सबको साथ लेकर देश ने सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन का अभियान शुरू किया। गरीब, अमीर, गांव, शहर, दूर सुदूर, देश का एक ही मंत्र रहा कि अगर
बीमारी भेदभाव नहीं करती तो वैक्सीन में भी भेदभाव नहीं हो सकता। इसलिए यह सुनिश्चित किया गया कि वैक्सीनेशन अभियान पर वीआईपी कल्चर हावी न हो। कोई कितने ही बड़े पद पर क्यों न रहा हो, कितना ही धनी क्यों न रहा हो, उसे वैक्सीन सामान्य नागरिकों की तरह ही मिलेगी। साथियों, हमारे देश के लिए ये भी कहा जा रहा था कि यहां ज्यादातर लोग टीका लगवाने के लिए आएंगे ही नहीं। दुनिया के कई बड़े विकसित देशों में आज भी वैक्सीन हेजिटेंसी एक बड़ी चुनौती बन गई है, लेकिन भारत के लोगों ने 100 करोड़ वैक्सीन डोज लेकर ऐसे लोगों को निरुत्तर कर दिया है। साथियों, किसी अभियान में जब सबका प्रयास जुड़ जाता है तो परिणाम अद्भुत ही होते हैं। हमने महामारी के खिलाफ देश की लड़ाई में जन भागीदारी को अपनी पहली ताकत बनाया, फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस बनाया। देश ने अपनी एकजुटता को ऊर्जा देने के लिए ताली थाली बजाई, दिए जलाए। तब कुछ लोगों ने कहा था कि क्या इससे बीमारी भाग जाएगी, लेकिन हम सभी को उसमें देश की एकता दिखी, सामूहिक शक्ति का जागरण दिखा। इसी ताकत ने कोविड वैक्सीनेशन में आज देश को इतने कम समय में 100 करोड़ तक पहुंचाया है। कितनी ही बार हमारे देश ने एक दिन में 1 करोड़ टीकाकरण का आंकड़ा पार किया है। ये बहुत बड़ा सामर्थ्य है, प्रबंध कौशल है, टेक्नोलॉजी का बेहतरीन इस्तेमाल है, जो आज बड़े बड़े देशों के पास भी नहीं है। साथियों, भारत का पूरा वैक्सीनेशन प्रोग्राम विज्ञान की कोख में जन्मा है, वैज्ञानिक आधारों पर पनपा है और वैज्ञानिक तरीकों से चारों दिशाओं में पहुंचा है। हम सभी के लिए गर्व करने की बात है कि भारत का पूरा वैक्सीनेशन प्रोग्राम साइंस बॉर्न, साइंस ड्रिवन और साइंस बेस्ड रहा है। वैक्सीन बनने से पहले और वैक्सीन लगने तक इस पूरे अभियान में हर जगह साइंस और साइंटिफिक अप्रोच शामिल रही है। हमारे सामने चुनौती मैन्युफैक्चरिंग को लेकर भी थी, प्रोडक्शन को स्केल अप करने की भी थी। इतना बड़ा देश, इतनी बड़ी आबादी, उसके बाद अलग अलग राज्यों में, दूर दराज इलाकों में समय से वैक्सीन पहुंचाना, ये भी किसी भागीरथ कार्य से कम नहीं था। लेकिन वैज्ञानिक तौर तरीकों और नए नए इनोवेशन से देश ने इस चुनौतियों के समाधान तलाशे और असाधारण स्पीड से संसाधनों को बढ़ाया गया। किस राज्य को कितनी वैक्सीन कब मिलनी चाहिए, किस इलाके में कितनी वैक्सीन पहुंचनी चाहिए, इसके लिए भी वैज्ञानिक फॉर्मूले के तहत काम हुआ। हमारे देश ने कोविन प्लेटफॉर्म की जो व्यवस्था बनाई है, वो भी विश्व में
आकर्षण का केंद्र हैं। भारत में बने कोविन प्लेटफॉर्म ने न केवल आम लोगों को सहूलियत दी, बल्कि हमारे मेडिकल स्टाफ के काम को भी आसान बनाया। साथियों, आज चारों तरफ एक विश्वास है, उत्साह है, उमंग है। समाज से लेकर इकोनॉमी, हम हर तबके पर देखें, ऑप्टिमिज्म 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 ही नजर आता है। एक्सपर्ट्स और देश विदेश की अनेक एजेंसीज भारत की अर्थव्यवस्था को लेकर बहुत सकारात्मक है। आज भारतीय कंपनियों में न सिर्फ रिकॉर्ड इन्वेस्टमेंट आ रहा है, बल्कि युवाओं के लिए रोजगार के नए अवसर भी बन रहे हैं। स्टार्टअप्स में रिकॉर्ड इन्वेस्टमेंट के साथ ही रिकॉर्ड स्टार्टअप्स यूनिकॉर्न बन रहे हैं। हाउसिंग सेक्टर में भी नई ऊर्जा दिख रही है। पिछले महीनों में किए गए कई सारे रिफॉर्म्स, कई सारे इनिशिएटिव, गति शक्ति से लेकर नई ड्रोन पॉलिसी तक भारत की अर्थव्यवस्था को और तेजी से आगे बढ़ाने में बड़ी भूमिका निभाएंगे। कोरोना काल में कृषि क्षेत्र ने हमारी अर्थव्यवस्था को मजबूती से संभाले रखा। आज रिकॉर्ड लेवल पर अनाज की सरकारी खरीद हो रही है। किसानों के बैंक खातों में सीधे पैसे जा रहे हैं। वैक्सीन के बढ़ते हुए कवरेज के साथ साथ आर्थिक सामाजिक गतिविधियां हो, खेल जगत हो, टूरिज्म हो, एंटरटेनमेंट हो, सब तरफ सकारात्मक गतिविधियां तेज हो रही हैं। आने वाले त्योहारों का मौसम इसे और गति देगा और शक्ति देगा। साथियों, एक जमाना था जब मेड इन ये कंट्री, मेड इन वो कंट्री, इसी का बोलबाला था। बहुत क्रेज हुआ करता था। लेकिन आज हर देशवासी ये साक्षात अनुभव कर रहा है कि मेड इन इंडिया की ताकत बहुत बड़ी होती है। और इसलिए आज मैं आपसे फिर ये कहूंगा कि मैं हर छोटी से छोटी चीज जो मेड इन इंडिया हो, जिसे बनाने में किसी भारतवासी का पसीना बहा हो, उसे खरीदने पर जोर देना चाहिए। और ये सबके प्रयास से ही संभव होगा। जैसे स्वच्छ भारत अभियान एक जन आंदोलन है, वैसे ही भारत में बनी चीज खरीदना, भारतीयों द्वारा बनाई चीज खरीदना, वोकल फॉर लोकल, ये हमें व्यवहार में लाना ही होगा। और मुझे विश्वास है सबके प्रयास से हम ये भी करके रहेंगे। आप याद करिए, पिछली दिवाली हर किसी के मन मस्तिष्क में एक तनाव था, लेकिन इस दिवाली 100 करोड़ वैक्सीन डोज के कारण एक विश्वास का भाव है। अगर मेरे देश की वैक्सीन मुझे सुरक्षा दे सकती है, तो मेरे देश का उत्पादन, मेरे देश में बने सामान मेरी दिवाली और भी भव्य बना सकते हैं। दिवाली के दौरान बिक्री की एक तरफ और बाकी साल की बिक्री एक तरफ होती है। हमारे यहां दिवाली के समय, त्योहारों के समय बिक्री एकदम बढ़ जाती है।
100 करोड़ वैक्सीन डोज हमारे छोटे छोटे दुकानदारों, हमारे छोटे छोटे उद्यमियों, हमारे रेहड़ी पटरी वाले भाइयों बहनों, सभी के लिए आशा की किरण बनकर आई है। साथियों, आज हमारे सामने अमृत महोत्सव के संकल्प है, तो ऐसे में हमारी ये सफलता हमें एक नया आत्मविश्वास दिलाती है। हम आज कह सकते हैं कि देश बड़े लक्ष्य तय करना और उसे हासिल करना बखूबी जानता है, लेकिन इसके लिए हमें सतत सावधान रहने की जरूरत है। हमें लापरवाह नहीं होना है। कवच कितना ही उत्तम हो, कवच कितना ही आधुनिक हो, कवच से सुरक्षा की पूरी गारंटी हो, तो भी जब तक युद्ध चल रहा है हथियार नहीं डाले जाते। मेरा आग्रह है कि हमें अपने त्योहारों को पूरी सतर्कता के साथ ही मनाना है। और जहां तक मास्क का सवाल है, कभी कभी जरा, लेकिन अब तो डिजाइन की दुनिया भी मास्क में प्रवेश चुकी है। मेरा इतना ही कहना है, जैसे हमें जूते पहन करके ही बाहर जाने की आदत लग गई है ना, बस वैसे ही मास्क को भी एक सहज स्वभाव बनाना ही होगा। जिनको अभी तक वैक्सीन नहीं लगी है वो इसे सर्वोच्च प्राथमिकता दें। जिन्हें वैक्सीन लग गई है वो दूसरों को प्रेरित करें। मुझे पूरा भरोसा है कि हम सब मिलकर प्रयास करेंगे तो कोरोना को और जल्द हरा पाएंगे। आप सभी को आने वाले त्योहारों की एक बार फिर बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे मनपूर्वक आभार मानले। लसीकरणाच्या मोहिमेतल्या सगळ्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले। कोरोना अद्यापही संपलेला नाही। आपण सगळ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे। प्रामुख्याने सण आणि उत्सव साजरे करताना तर अधिक काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं सांगायलाही पंतप्रधान विसरले नाहीत। प्रामुख्याने मास्कबद्दल आता मोठ्यानं चर्चा होते। लसीकरण पूर्ण झालं आहे किंवा लसीकरण जोरात सुरू आहे तर मास्क घालायचा का किंवा किती वेळ घालायचा या संदर्भात सुद्धा अतिशय स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि त्यांनी म्हटलं की आणखीन काही काळ आपल्याला मास्कची सवय करावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। कारण फक्त लसीकरणाने कोरोना जाणार नाही तर मास्क घालणं हे अत्यावश्यक आहे। त्यामुळे मास्क हा बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे। पण या सगळ्या लसीकरणाच्या मोहिमेत भारतात तयार झालेली लस आणि मेड इन इंडिया या सगळ्याचा खूप मोठा उपयोग जागतिक स्तरावर भारताला होईल आगामी काळात असाही विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केला। यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। मांडण्यात आली आहे। उत्तर कोलंबियातील समुद्रकिनारी असलेल्या नेकोक्ली इथं मंगळवारी शेकडो स्थलांतरित अडकले आहेत। दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी पास बंधनकारक करण्यात आले। नेकोक्लीत अजूनही 15,000 निर्वासित असल्याचा अंदाज स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे। पनामाकडे जाणाऱ्या बोटीत प्रवेश मिळेल अशा आशेनं शेकडो निर्वासित दररोज थांबतात, पण सध्या केवळ हैतींनाच पनामाचा पास देण्यात आला आहे। मेक्सिकन डे ऑफ द डेड ची तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी विविध फुलं बाजारपेठांमध्ये दिसतात। यासाठी झेंडूची मखमली फुलं बोटींद्वारे एका कालव्यातून दुसरीकडे पाठवली जातात।
ही फुलं मृत व्यक्तीचा पुढचा प्रवास सुखकर करतात अशी भावना यामागे आहे. त्यामुळे दफनस्थळी किंवा फोटोच्या बाजूला ही फुलं ठेवली जातात. स्पेनच्या ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होऊन 1 महिना उलटला तरी अजूनही लावारस बाहेर पडतोच आहे. कॅनरी बेटांवरच्या 1800 घरं यात बेचिराग झाली आहेत. 85,000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर तात्काळ बचावकार्य केल्यानं जीवितहानी झालेली नाही. सुमारे 7,000 जणांना राहतं घर सोडावं लागलं. इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी वायव्य पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ चेचन वंशाच्या 18 वर्षीय मुलाने कट्टरपंथी बनून हत्या केली होती. 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी राहत असलेल्या एका शहरात एका व्यायामशाळेबाहेर त्यांचे शेजारी आणि काही मित्र जमले होते. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इक्वेडोरमध्ये मंगळवारपासून लष्करी नियंत्रण कारवाया सुरू झाल्यात. राष्ट्राध्यक्ष गिलर्मो लासो यांनी ही घोषणा केली. अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या हिंसेच्या घटनांमध्ये झालेली वाढ याचा सामना करण्यासाठी 60 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. लॅटिन अमेरिकेतील देशांशी लोकशाहीशी संबंध आणि समर्थन वाढवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी क्लिंकेन यांच्या इक्वेडोरच्या अधिकृत भेटीच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री याची घोषणा करण्यात आली. सी वॉच या मानवतावादी गटाच्या जहाजानं अनेक स्थलांतरितांना जे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे. हे सगळे स्थलांतरित युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या हेतून निघाले होते, पण भूमध्य समुद्रातच ते अडकून पडले होते. रविवार आणि सोमवार या 2 दिवसातच जवळपास 412 स्थलांतरितांना या सी वॉच जहाजाने वाचवलं असून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आलं. या स्थलांतरितांना वाचवण्यात आल्यानंतर या स्थलांतरितांनी आनंद व्यक्त केलाय. वाचवण्यात आलेल्यांपैकी 3 जणांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. चायना मेनलँडमध्ये तब्बल 250 कोटी लसींचं वितरण पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगानं शनिवारी दिली. एकूणच 31 प्रांतांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तर बीजिंगमध्ये 4,02,20,200 डोसांचं वितरण करण्यात आल्याची माहिती ही बीजिंग आरोग्य विभागानं दिली आहे. घातक कोरोना व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी बूस्टर डोस द्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे. यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे इटली सरकारनं नाईट क्लब पुन्हा खुले करण्याची परवानगी दिली. रोमच्या नाईट क्लबमध्ये जाणाऱ्यांनी आणि क्लब मालकांनीही आनंद व्यक्त केला. तब्बल 2 वर्ष बंद असलेले नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा खुले करण्यात आले. रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह खुली झाली असली तरी नाईट क्लब सुरू झाले नव्हते. क्लबच्या बाहेरची जागा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कॉकटेल बारसाठी वापरता येत होती, पण नृत्य करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलने दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सरकारनं बंधनकारक केल्यानं 127 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की 74 कमिशन्ड अधिकारी, 67 जवान, 6 सार्जंट्स आणि 1 कॅप्टन आणि 53 सिव्हिल सर्वंट्स यांनी आतापर्यंत नोकरी सोडली आहे. किती जणांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि किती जणांना राजीनामा दिला याचा आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाही. वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलचे राज्यभरात अंदाजे 2,200 कर्मचारी आहेत. सोमवारी वॉशिंग्टनमधील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी कायम ठेवण्यासाठी पूर्णपणे लसीकरण करण्यात आलेलं आहे की नाही याचे पुरावे देण्याची अंतिम मुदत होती. यूकेचे कॅबिनेट कार्यालय मंत्री मायकेल गोव्ह यांनी मंगळवारी वेस्टमिन्स्टरमधील रस्त्यावर लॉकडाऊन विरोधी आंदोलकांनी लक्ष केलं. गोव्ह यांना उद्देशून अश्लाघ्य टिप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं गोव्ह यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. मंगळवारी झालेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी कोणालाही तातडीनं अटक करण्यात आलेली नाही. परंतु मेट्रो पोलिसांनी सांगितलं की काही गुन्हे घडले आहेत की नाही हे ठरवण्यासाठी ते घटनेचं फुटेज तपासलं. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. आणि मुद्दा महाराष्ट्राचा असा आहे की आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी आणखीन 2 जणांना समन्स बजावण्यात आला अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. अभिनेत्यांच्या मुलीला हे समन्स बजावण्यात आल्याचं कळतं आणि आज चौकशीला हजर राहण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलंय.
त्यामुळे आता या 2 नवीन व्यक्ती कोण? अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आणखीन 2 स्टार पुत्रांना समन्स. मिलिंदजी, जी माहिती मिळते त्यानुसार आणखीन 2 स्टार पुत्रांना समन्स केलेलं आहे. हे कोण आहे त्याच्याबद्दल अजून माहिती मिळाली नाही आहे. पण काल अनन्या पांडे हिच्या चौकशीनंतर ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणखीन 3 ते 4 जणांचा सहभाग आहे, ह्या लोकांना आता NCB समन्स करून चौकशी करता बोलवणार आहेत. ह्याच्यामध्ये 2 अभिनेत्यांच्या मुली आहेत, त्यांना चौकशी करता NCBनं समन्स केलेलं आहे असं NCBच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. यांना आज सकाळी 11च्या दरम्यान चौकशीला हजर राहायचं आहे असं या समन्समध्ये म्हणण्यात आलेलं आहे, असं NCBच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण यांची नावं जी आहेत ती अजूनपर्यंत उघड केलेली नाही आहेत. दरम्यान काल 2 तास चौकशीनंतर अनन्या पांडे हिला आज देखील चौकशीला बोलवलेलं आहे. ती साधारण 11 ते 12 या दरम्यान चौकशीला हजर राहणार आहे. त्यामुळे अनन्याची काल जी चौकशी झाली त्यानंतर आता पुढे तिची काय चौकशी केली जाणार आहे, कशा पद्धतीने ती चौकशी असेल, काल ज्या प्रश्नांची तिनं उत्तर दिली त्यातून NCBचं समाधान झालं आहे का किंवा समाधान झालेलं नाही आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिचा जबाब घेतल्यानंतर, तिच्या सगळ्या चौकशी केल्यानंतर तिचा जबाब जो आहे तिला समजून सांगितला जाईल, त्यावर तिची सही घेतली जाईल आणि त्यानंतर ती साक्षीदार आहे का, माफीचा साक्षीदार आहे का किंवा ती आरोपी म्हणून आहे का, हा नंतरचा भाग आहे आणि तो पुढे ठरवला जाईल. बर, पण या ज्या 2 स्टार पुत्रांना बोलवलेलं आहे चौकशीला, ते नेमकं किती वाजता बोलवलंय? NCBच्या कार्यालयातच ही चौकशी होणार आहे का? ही चौकशी NCB कार्यालयामध्येच होणार आहे आणि आज सकाळी 11च्या दरम्यानच या दोघांनाही चौकशी करता बोलवलेलं आहे. काल अनन्या पांडेला बोलवलं होतं, ती आली आणि तिच्यासोबतच या दोघींना देखील समन्स गेलेलं आहे अशी माहिती मिळते. आता नेमकं या दोघी कधी येणार आहेत, या दोघी कोण आहेत, यांची नावं काय आहेत, यांचा संबंध काय आहे, फक्त एवढंच सांगितलं जातं की 2 अभिनेत्यांच्या या मुली आहेत. त्यामुळे आता ह्या प्रकरणी म्हणजे सुरुवातीला फक्त आर्यन खानचं नाव समोर होतं, त्यानंतर अनन्या पांडे हिचं नाव समोर आलेलं आहे आणि आता आणखीन 2 अभिनेत्यांच्या मुली म्हणजे सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूडचं कनेक्शन जे आहे अंमली पदार्थांचं ते पुन्हा एकदा येताना दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक वेगळा रंग किंवा एक वेगळ्या मार्गानं बॉलिवूडचा पूर्ण जो अंमली पदार्थांचा काळा चेहरा आहे तो पुन्हा समोर येताना दिसतोय. अजित, सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडनं चौकशी सुरू झाली आणि कोणाकोणाला समन्स बजावली गेली, त्याही वेळेच्या एका लाईव्हमध्ये तू उल्लेख केला होतास की याचे धागेदोरे फार लांबपर्यंत आहेत या ड्रग्स प्रकरणाचे आणि ते बॉलिवूडमध्ये आहेत आणि अन्यत्रही आहेत. असं वाटतं की NCBनं आता प्रामुख्यानं बॉलिवूडशी संबंधित जे नार्कोटिक्सचं जाळं आहे ते अधिकाधिक खणून काढायला सुरुवात केली. मिलिंद, असं म्हणता येणार नाही, कारण का ज्या पद्धतीनं आरोपी पकडले जातात किंवा ड्रग पेडलर पकडले जातात त्यांचा संबंध कुठेतरी या बॉलिवूडशी येतो. बॉलिवूडमधील कलाकारांना किंवा बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्यांना यांनी अंमली पदार्थ दिलेले असतात आणि मग तिथून पुढे लिंक लागते. खरं तर आपल्या भारतामध्ये अंमली पदार्थ बाळगणे, त्याची विक्री करणे, खरेदी करणे, सेवन करणे हा गुन्हा आहे आणि याचमुळे पण सध्या जी फॅशन झालेली आहे किंवा पेज 3 पार्ट्या आपल्याला माहिती आहेत की ड्रग्सशिवाय या पार्ट्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अशा पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर केला जातो. त्याच्यावर कुठेतरी रोख लावावी. आपलं भारताचं भविष्य जे आहेत, मुलं जी आहेत ती कुठेतरी वाईट मार्गाला लागू नये याच्याकरता NCBचा हा प्रयत्न आहे असं NCBने वारंवार स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे याही प्रकरणात आपण जर पाहिलं तर थेट बॉलिवूडचं नाव, बॉलिवूडमधल्या कलाकाराचं नाव म्हणजे अनन्या पांडे हिचा सर्वात आधी नाव आलेलं आहे कारण ती थेट कलाकार आहे. पण आर्यन खानचं त्याचे वडील शाहरुख खान हे बॉलिवूडचे खूप मोठे कलाकार आहेत आणि आता पुढे जी नावं समोर येतात त्यांचे वडील देखील बॉलिवूडशी संबंधित आहेत. म्हणजे याआधी बॉलिवूडचे कलाकार आणि आता त्यांची मुलं असा हा संपूर्ण भाग जो आहे तो पुढे सरकत चाललेला आहे. त्यामुळे फक्त बॉलिवूड कलाकारांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये नाही तर त्यांच्या मुलांमध्ये देखील अंमली पदार्थ किती खोलवर रुजलेले आहेत हे या प्रकरणावरून समोर आलेलं आहे. बरं अजित, किती तास ही चौकशी होऊ शकते आणि सध्या संपूर्ण ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची जी मोहीम राबवली जाते ते स्वतः समीर वानखेडेच या प्रकरणात चौकशी करतील का अन्य कोणी अधिकारी उपस्थित असतील? प्राथमिक चौकशी त्यांच्याकडनं होईल. चौकशी समीर वानखेडे करत नाहीत तर या प्रकरणातील जे तपास अधिकारी आहेत ते चौकशी करतात
आणि कालचंच आपण पाहिलं चौकशी किती तास चालेल, तर अनन्याची 2 तास चौकशी चालली, कारण का NCBला टाईम लिमिट होतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महिलांच्या 6च्या पुढे महिलांची चौकशी करू नये असा एक नियम आहे आणि या नियमामुळे तिला 6 वाजता सोडण्यात आलेलं असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आणि तिला आज पुन्हा चौकशी करता बोलवण्यात आलेलं आहे. आता आज जेव्हा अनन्या पांडे येईल किंवा इतर दोघी येतील तेव्हा त्यांची किती तास किती काळ चौकशी चालेल हे सांगता येणार नाही, कारण का आज पूर्ण दिवस चौकशी करता NCBच्या हातामध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर यांची चौकशी पूर्ण करून न्यायालयामध्ये आर्यन खानच्या जामिनाचा जो सुनावणी आहे त्यावेळेस या तपासामध्ये किती प्रगती झालेली आहे हा मुद्दा NCB मांडण्याच्या तयारीत आहे. बर अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या दोनही स्टार पुत्र या ठिकाणी पोहोचले की पुन्हा एकदा आम्ही तुझ्याशी संपर्क साधू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एक येते ती म्हणजे ठाणे शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी पथकातल्या एका अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यावर फेरीवाल्यानं हल्ला केल्याची माहिती आहे आणि त्यातली काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. या फेरीवाल्यांचा हल्ला अतिक्रमण हटवणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर करण्यात आला. काशीनाथ राठोड नावाचे हे अधिकारी आहेत, यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये काशीनाथ राठोड हे जखमी झाले आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, जेमतेम दीड महिन्यापूर्वीचं प्रकरण असेल. ठाण्यात महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि थेट हाताची बोटं कापण्यापर्यंत स्थिती झाली होती. आता पुन्हा एक हल्ला. काय चाललंय ठाण्यात? मिलिंद, खरं हाच प्रश्न ठाणेकरांना पडतो की नेमकं ठाण्यात सुरू आहे तरी काय. आता जो हल्ला झाला आहे त्या प्रकरणी एक थोडीशी माहिती येतो. जी माहिती नुकतीच आपल्याला आत्ता मिळालेली आहे. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काल या प्रकरणी गुन्हा दाखल करायला गेलेले काशीनाथ राठोड आणि त्यांचे जे इतर सहकारी होते त्यावेळी पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला स्पॉटर बोलवलं पाहिजे होतं, मग आम्ही ज्यावेळी तिथे येऊ त्यानंतर पंचनामा करून आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये आलाय त्यामुळे गुन्हा काही बनत नाही, अशा पद्धतीचं उत्तर आणि अशा पद्धतीची वागणूक पोलिसांकडून अधिकाऱ्यांना मिळाली. आता मुद्दा आहे की या नेमका हल्ला जो आहे कसा झाला. तर याच्यामध्ये जे काशीनाथ राठोड आहेत ते किरकोळ जखमी झालेत असं म्हटलं जातंय. त्यांना आता जेव्हा पोलिसमध्ये जबाब देतील त्यावेळी स्पष्ट होईल की नेमकं त्यांना किती लागलेलं आहे. हल्ला असा होता की चितळसर भागामध्ये ज्यावेळी अतिक्रमणावरती कारवाई करायला गेले होते, आपण जर फोटोमध्ये पाहिलं तर हरिभाऊ फुले नावाचे एक गृहस्थ आहेत, हे फेरीवाले आहेत, यांच्यावरती कारवाई करायला गेले होते. त्यावेळी बाजूला त्या ठिकाणी नारळ कापणाऱ्याचा चाकू होता, तो चाकू घेऊन थेट हे जे हरिभाऊ फुले जे आहेत हे काशीनाथ राठोड नावाच्या कर्मचाऱ्यावरती धावून गेले आणि सुदैवानं तिथे उपस्थित असलेले कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्या हरिभाऊ फुले यांना पकडलं. त्यामुळे त्यांच्यावरचा हल्ला जो आहे तो वाचला. पण याच वेळी हरिभाऊ फुले म्हणजे आपल्याला ही माहिती जी आहे ते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्याच पद्धतीनं जे काशीनाथ राठोड आहेत यांनी ही माहिती दिलेली आहे की ते हरिभाऊ फुले नावाचे फेरीवाले जे आहेत हे म्हणत होते की आता एकाची बोटं कापलेली आहेत, तुझी आता मुंडकी छाटतो. म्हणजे अशा पद्धतीनं राग अनावर होऊन हरिभाऊ फुले यांनी हे कृत्य केलेलं आहे, कारण त्यांच्या गाडीवरती ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे ते कारवाई करायला गेले होते. पण खरंच हा दुर्दैव प्रकार आहे की अधिकाऱ्यावरती कर्मचाऱ्यांवरती अशा पद्धतीनं फेरीवाल्यांनी हल्ला करणं. मुळात हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतो की या फेरीवाल्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे किंवा नेमका कोणाचा वरदहस्त आहे की हे अधिकाऱ्यांवरती इतकी मोठी घटना घडून इतका त्याचा बागुलबुवा होऊन देखील या फेरीवाल्यांचा जो मुजरपणा आहे तो कुठे कमी होत नाहीये. मग नेमकं यांच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे ज्यामुळे सगळे फेरीवाले जे आहेत हे अशा पद्धतीनं कृत्य करतायत. हे खरं तर म्हणजे पोलिसांनी, अजित, याच्या ठाणे पोलिसांनी सुद्धा अशा प्रकारे भूमिका घेणं की तुम्ही थेट आमच्याकडे कसे आलात, हे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का चोरी झाली किंवा एखाद्या ठिकाणी आणखीन एखादा वाईट प्रसंग एखाद्या महिलेच्या संदर्भात दुर्दैवानं घडला तर त्यांना पण पोलीस असंच विचारणार का की तुम्ही पोलीस स्टेशनला कसे आलात, आम्हाला आधी स्पॉटवर बोलवायचं होतं. ठाणे पोलिसांची भूमिका सुद्धा काहीशी संतापजनक आहे आणि ती योग्य नाही. तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पाहूयात ठाणे पोलीस, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यात काय कठोर भूमिका घेतात ते. ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच महिला अधिकारी कल्पिता पिंगळे यांच्यावर भाजी विक्रेत्यांनी हल्ला केला होता, त्यांची बोटं छाटली होती. तर ठाण्यात पुन्हा एकदा एका अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला. काशीनाथ राठोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उपनगरात सुद्धा फेरीवाले बसतात, सर्रास बसतात
यात काही फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यामध्ये साटलोटं असल्याचाही आरोप होतो. पण जेव्हा अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी जातात किंवा या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी जातात तेव्हाच या अधिकाऱ्यांवर उलटा हल्ला केला जातो. ठाणे महापालिकेचे महापौर आणि नगरसेवकांनी आणि प्रशासनानं सुद्धा या संदर्भात आता ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ